मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेले कित्येक वर्षापासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. सोनी मराठीवरील हा कार्यक्रम प्रसारित केला जातोय. सोनी मराठीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर देखील या कार्यक्रमाचे काही भाग प्रसारित केले जात आहेत. परंतु काही युट्यूब चॅनल हास्य जत्रेचे काही भाग किंवा रील्स प्रसारित करतात आणि त्यावरती चित्रविचित्र अश्लील असं थंबनेल लावून कॅप्शन देत या कार्यक्रमाची बदनामी करतात. असा मोठा आरोप या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलाय. त्याने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने हा सगळा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये सचिन गोस्वामी म्हणतात, विकृतीचा कळस महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेली 8 वर्ष सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमाचे आता 1000 भाग पूर्ण होत आहेत आणि जगभरातील मराठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रियता आहे. हल्ली हास्य जत्रेचे अनेक भाग सोनी मराठीच्या ऑफिशियल चॅनल आणि पोर्टलवर दिसतात, पण इतर युट्यूब पोर्टल्सही दाखवतात. हे यूट्यूब चॅनल्स अधिकृत आणि अनधिकृत पद्धतीने प्रसारित करतायत आणि पैसे कमवतायत. पण या सर्व भागाचे प्रसारण करताना अत्यंत अश्लील थंबनेल आणि कॅप्शन टाकून कार्यक्रमाची बदनामी करत आहेत. ज्या कंटेंटवर आपण आपले पोट भरत आहोत त्यावर असे बदनामी करत थंबनेल आणि कॅप्शन करताना थोडी तरी लाज वाटायला हवी का? अत्यंत क्लेशदायक आहे हे. कृपया प्रेक्षकांनी या प्रकारामुळे कार्यक्रमाच्या दर्जाविषयी शंका घेऊ नये. आम्ही दर्जा राखण्यासाठी प्रतिबंध आहोत. संबंधितांनी हे प्रकार त्वरित थांबावे आणि कुणास असे आक्षेपार्ह फोटो किंवा कॅप्शन दिसल्यास त्या व्हिडिओस रिपोर्ट करावा. धन्यवाद. तर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हास्य जत्रेच्या काही क्लिप्स युट्यूबवर चुकीच्या पद्धतीने दाखवले जात असल्याचं सांगितलं आहे. तसेच प्रेक्षकांना देखील त्यांनी विनंती केली की अशा प्रकारे काही दिसत असेल तर तुम्ही लगेच रिपोर्ट करा. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.